नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 27 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावच्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रीतम शहा यांची एकमताने निवड, मान्यवरांनी केले अभिनंदन। कोरेगाव नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रीतम सुरेश शहा यांची गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता एकमताने निवड करण्यात आली। अध्यक्षीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीत शहा यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। स्वीकृत नगरसेवक मुन्नाबाई काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगरसेवक पदाची जागा रिक्त झाली होती। त्या जागेवर नव्याने निवड करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केला होता। त्यासाठी त्यांनी अध्यक्षीय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची नियुक्ती केली होती। गुरुवारी सायंकाळी नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष बैठक झाली। त्यामध्ये शहा यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले। यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सभेचे कामकाज सुरू केले। नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांच्यासह नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, सागर बर्गे, राजेंद्र वैराट, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे व संजीवनी बर्गे यावेळी उपस्थित होत्या। निवडणीनंतर नगरसेवक प्रीतम शहा यांनी सभागृहात उपस्थित असलेले आपले पिताश्री सुरेश शहा आणि ज्येष्ठ व्यापारी जयंती शेठ बहुवा यांचे आशीर्वाद घेतले। बाजार समितीचे संचालक सुनील निदान व व्यापारी नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रीतम शहा यांनी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रदीप काळ संचालक पद भूषवले आहे। विविध सामाजिक संस्थांशी ते निगडीत असून कोरेगावचे प्रख्यात भुसार मालाचे व्यापारी म्हणून त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक आहे। या निवडीबद्दल प्रीतम शहा यांचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ, नामदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, पृथ्वीराज बर्गे, अजय भास्करराव बर्गे, कुमार शिंदे, सुभाष बनसुडे, रंगेश मर्दा, आदित्य शहा, ऋषभ शहा यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन केले। कोयना प्रकल्पग्रस्त 5 गावांच्या वतीने कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी लक्षवेधी आंदोलन, प्रशासनाला निवेदन सादर। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे कोयना प्रकल्पग्रस्त गावांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक 28 जून रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे। कोरेगाव तालुक्यातील शेलटी, खिरकंडी, सिद्धार्थनगर, दर्रे व भीमनगर या 5 गावांच्या वतीने गुरुवारी दुपारी 12:30 वाजता प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। यावेळी 1958 सालापासून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडा विविध गावच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी वाचला। कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सन 1958 मध्ये सातारा जिल्ह्यातील विविध गावांची जमीन संपादित करण्यात आली। त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले। सर्व विस्थापित कुटुंबांना पर्यायी शेतजमीन, नागरी सुविधा व इतर सवलती पुरवण्याची शासनाची नैतिक जबाबदारी होती। तरी आजही कोयना प्रकल्पग्रस्त हालाकीचे जीवन जगत आहेत। पुनर्वसन झाल्यापासून त्यांची तिसरी पिढी निर्माण झाली तरी त्यांना शिक्षण, स्थैर्य व विकासापासून वंचित ठेवले गेले आहे। कोयना प्रकल्पानंतर जवळपास 40 वर्षांनंतर सन 2001 रोजी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम शासनामार्फत पारित करण्यात आला। त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना विस्थापित केलेल्या ठिकाणी शेतजमिनी, घर, प्लॉट देणे अभिप्रेत आहे, परंतु अद्याप देखील त्यावर शासनाकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे शेलटीचे प्रमुख कार्यकर्ते माजी सरपंच पांडुरंग बाळू संगपाळ, भगवान भोसले, सरपंच शीला अंकुश संगपाळ, खिरकंडीचे सरपंच सचिन जाधव, माजी सरपंच शिवराम संगपाळ, दरेचे सरपंच आनंदराव जाधव, भीमनगरचे सरपंच सुरेश कांबळे, सिद्धार्थनगरचे सरपंच गोविंदराव कदम व कार्यकर्त्यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांना निवेदन सादर करतेवेळी सांगितले। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा शासनास देण्यात आला होता। त्यानुसार शुक्रवारी तहसीलदार कार्यालयासमोर 1 दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे। त्यानंतर मंगळवारी दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नवी मुंबईतील कोकण भवन ते विधान भवन असा लॉग मार्च काढण्यात येणार आहे। त्यानंतर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले।
कोरेगाव परिसरातून 1.5 लाख रुपये किमतीचे गहाळ झालेले 13 मोबाईल हँडसेट शोधण्यात पोलिसांना यश. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले अभिनंदन. कोरेगाव शहर व परिसरातून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे गहाळ झालेले 13 मोबाईल हँडसेट शोधण्यात कोरेगाव पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी अधिकारी या नात्याने घनश्याम बल्लाळ यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस निर्देश दिले होते. CEIR पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधला. सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, पोलीस अंमलदार महेश पवार यांनी अत्यंत चिकाटीने शोध मोहीम हाती घेऊन 1.5 लाख रुपये किमतीचे 13 मोबाईल हँडसेट हस्तगत केले. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट नागरिकांना परत देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सांगितले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, अंमलदार समाधान शेडगे, गणेश शेळके, अक्षय शिंदे व प्रमोद जाधव यांनी ही मोहीम यशस्वी केली.